थँक्स टू राधेश सर. म्हणजे खूपदा आयुष्यामध्ये काही माणसं अशी असतात की ती पडद्याच्या पाठीमागे असतात, पण त्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो आपल्याला, आपला चेहरा लोकांना दिसण्यासाठी. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे राधेश सर. आजपर्यंत जेही काही टॉपचं काम केलं असेल, चांगलं काम झालं असेल, ते त्याचं श्रेय फक्त आणि फक्त राधेश सरांनाच झालं. हा प्रोजेक्ट चालू होण्याच्या अगोदर आम्हाला एक वेगळा प्रोजेक्ट करायचा होता आणि ते बोलले होते की आपण करूया. पण एक छान गोष्ट आहे, त्यांना ऐकवली आणि सगळं जुळून आलं. एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप छान होता. मला नाशिकच्या कलावंतांनी फार छान सपोर्ट केला. निलेश चव्हाण सर, पवन. निलेश माझ्या हाताशी आला आणि त्यांनी खरी ताकद मला दिली. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, प्रोडक्शनची मी सगळी काळजी, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ, मी जबाबदारी घेतो. त्यांनी एकदा जबाबदारी घेतली हा शब्द दिला, मग मी प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. प्रत्येकाला सांगा तुझ्यावर फार मोठी जबाबदारी, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी असं सांगत असताना त्याच्या हजारपटीची जबाबदारी माझ्या स्वतःवर होती. मी फक्त टाकून देत होतो, पण डोक्यात सगळं चाललं होतं काय छान करते, अजून काय छान होऊ शकतं. आणि हे सगळं त्याचं श्रेय तुमच्या सगळ्या लोकांना जातं. माझे सगळे कलाकार, सगळा क्रू, सगळे टेक्निशियन, या सर्वांना जातं. आनंद या गोष्टीचा वाटतोय का सरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. अजून तो पूर्ण झाला नाही मला माहिती, पण तो 100% पूर्ण नाही. त्यात निकिता आहे, सुशील आहे, अजय, रचना मॅडम आहे, विशाखा आहे, भूमिका आहे, आदिती आहे, सायली आहे, तुषार सर आहे, आपल्याला एडिटर आपला निलेश सूर्यवंशी आहे. निलेश पण खूप उत्तम कलाकार आहे. माझं राहून गेलं का माझ्या या फ्रेम मध्ये निलेशला आणायचं होतं, ते खरंच राहून गेलं. पण त्याची कसर 100% नेक्स्ट सीझनला काढली. गजाननने मला म्हणजे ह्या सेटवर एक माझा एक्सपिरियन्स असा होता की सगळ्यात जास्त हा जो टेण्याचा मुलगा आहे, टेण्यामुळे कॅरेक्टरला एक वेगळी गंमत आली. आणि मला अगदी स्पॉट पासून तर डायरेक्टर पर्यंत सगळे कामं करायला मिळाली. याचं श्रेय मी जास्तीत जास्त गजाननला नाही. गजाननचं डिपार्टमेंट एकमेव असं डिपार्टमेंट आहे का सगळं आर्ट डिरेक्टरच केले, सगळे सेटिंग करायचे. जास्त थँक्स अतुल सर, आपले कॅमेरामन. त्यानंतर जास्त थँक्स अभिषेक सर, माझा सगळ्यात मोठा राजेश सरांनंतरचा दुसरा सपोर्ट. अभिषेक सर पाठीशी उभे राहिल्यामुळे मी खूप रिलॅक्स होतो. त्यावेळी लाख एक दोन माझ्यापर्यंत बोलायचो, पण ते सगळं त्यांच्या डोक्यात होतं. मला काय पाहिजे ते त्यांना कळत होतं. त्यांचे माझे व्ह्यूज खूप छान जुळत होते, त्यामुळे ते खूप छान घडत होते. मला सपोर्ट तुषार सरांचा आहे, सायलीचा होता, मेकअप आर्टिस्ट आपला सागरचा होता, कॉस्ट्युम आदितीचा होता, सगळ्यांचा एक सपोर्ट होता. आणि कॅमेरामन कुठे गेला तू सर? ओके तुम्ही इकडे यावं. मला ते जास्त आठवतं का मी फिल्म मध्ये असायचो आणि जेव्हा मला फिल्म बघायला लागायची, मी फिल्म मध्ये उभा असतो तरी ते मला वाटायचं तुम्ही इकडे यावं. म्हणजे मी कलाकार आहे, समोर येतो. पण अतुल सर खूप भारी माणूस आहे. खूप डीओपी बरोबर काम केलं, पण अतुल सरांबरोबर काम करण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. छान वाटत होतं आणि खूप तुम्ही आम्हाला खूप सांभाळून घेतलं, त्याबद्दल मनापासून थँक्यू. नाही खरंच थँक्यू. कारण की मी थोडासा वेगळा डिरेक्टर आहे, माझा प्रॉब्लेम आहे खरंच. मला ना घाई खूप होती माझी, एक ब्लॉक लागला ना मला वाटतं का त्या ब्लॉक पासून ती गोष्ट पूर्ण होऊन जावी. त्याच्यामुळे माझ्यामुळे तुमचे कॅमेरामन डिपार्टमेंट आणि लाईट डिपार्टमेंटची खूप गडबड व्हायची. नाही खरंच गडबड व्हायची, त्याबद्दल मी मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला. पण खूप छान वाटलं तुमच्याबरोबर काम करताना. तुमचा लाईटिंग सेन्स अफाट आहे तुमचा लाईटिंग सेन्स. माझी टीम कधी चांगली होती. आणि सर आपका टाइम आएगा इनका. अच्छा अभी स्क्रिप्ट मेरा है. नाही बोलले म्हणजे त्याच्यानंतर मेकअप डिपार्टमेंटचा पण खूप थँक्यू. विचारा मी आपलं सगळं बेकिंग करत होतो, आपले बारीक क्षण, आपण कधी झोपलो असेल नसेल, असेल चोरून काय खाल्लं असेल ते सगळं तेव्हा माहिती आहे. लपून छपून काय खाल्लं असेल ते त्याचे थँक्यू.